नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। निफ्टी 23 एप्रिलपासून एका रेंजमध्ये मूव्ह करत होती आणि युद्धाच्या बातम्या असल्याने फ्रायडेला गॅप डाऊन ओपन झाली, परंतु ओपन आणि लो 23,935 मेंटेन केलेला असून 24,000च्या वर क्लोजिंग दिलेली आहे। त्यानंतर मंडेला पुन्हा गॅप अप ओपन झाली 24,420ला आणि 24,590चा जो अपसाईड हर्डल होता तो ब्रेक केला आणि सस्टेन राहिली। तसेच 24,944चा हाय दिला। एकंदरीत निफ्टीने अपसाईड मूव्ह कंटिन्यू केलेली आहे। आज निफ्टी गॅपडाऊन ओपन झाली 24,864ला आणि 24,974चा हाय देऊन पुन्हा डाऊन मूव्ह केले आणि साधारण 10:30 वाजेला 24,634चा लो देऊन पुन्हा अर्ध्या तासातच अपसाईड मूव्ह करत 24,838चा हाय दिला। त्यानंतर साईडवेज मूव्ह करत पुन्हा साधारण 12:30 वाजेनंतर 24,650 ब्रेक केले आणि 24,547चा लो दिला आणि 24,593ला क्लोज झाली। आता डेली टाईम फ्रेममध्ये बघितले तर निफ्टी मंडेला स्ट्रॉंग अपमूव्ह केले आणि आज प्रॉफिट बुकिंग झालेली दिसत आहे। 24,860 हा एक अपसाईड हर्डल आहे आणि 24,370 हा सपोर्ट असून 25,230 हा रेजिस्टन्स आहे। आता उद्यासाठी बघितले तर 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये 24,670 आणि 24,540 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जर 24,670 ब्रेक झाले तर निफ्टी 24,840पर्यंत जाऊ शकते आणि जर 24,540 खाली ब्रेक झाले तर 24,300पर्यंत निफ्टी जाण्याची शक्यता आहे। ओव्हरऑल मार्केट न्यूज बेस मूव्ह करत असल्याने ट्रेड करताना काळजीपूर्वक आणि प्राइस ॲक्शननुसारच करावा। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।